अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। परिसर में दो गुटों में मामूली विवाद को लेकर पथराव हुआ। ये विवाद उस समय हुआ जब एक ऑटो चालक की किसी व्यक्ति को, अज्ञात व्यक्ति को धड़क लग गई थी, किंतु बाद में इसने पुल पकड़ते गया और दो गुट आपस में पत्थरबाजी करने लगे। इस मामले में फिलहाल वाहनों का भारी मात्रा में नुकसान हुआ, उसी तरह घरों का भी नुकसान हुआ है। और आप देख सकते हैं यहाँ पे ऑटो वगैरह उल्टा पड़ा हुआ है, उसी तरह भारी पथराव भी हुआ है। साथ में कुछ लोग घायल होने की भी बताया जा रहा है। दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती। माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आरसीपी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत। सध्या स्थिती शांततेत आहे। आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे। ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हरिहरपेठ परिसरामध्ये वारंवार अशा दगडफेकीच्या घटना घडून राहिल्या। मोठ्या प्रमाणात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे। मेंदी या भागात राहणाऱ्या सकल हिंदू समाजाला मी आवाहन केलं होता की शांतता राखा आणि कुठेही कायदा, लॉ अँड ऑर्डर खराब झाले नाही पाहिजे। मी मुस्लिम समाजालाही आवाहन करतो की तुम्ही शांतता राखा आणि पोलीस यंत्रणेला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या मानाने पोलीस यंत्रणा फार सतर्क राहिली, वेळेवर पोलीस पोहोचले, जीवितहानी झाली नाही। आमचा नगरसेवक अमोल गोगे याला 12 टाके पडले, त्याला गोटा लागला। आता माझी पोलीस विभागाला, विशेषतः पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की काही अवैध धंदे करणारे जे असामाजिक लोक आहेत यांचा पायबंद आपण जर घातला तर हे पुढच्या अनर्थ चढतील। त्या ज्या घटना आहेत, ज्या हिंदू मुस्लिम घटना जरी वारंवार दिसत असतील तरीही असामाजिक आणि अवैध धंदे करणारे लोक अशा घटना वारंवार घडवून आणून राहिल्या। आपण माहिती दिली, माहिती दिल्याबरोबर त्यांनी इथं स्पेशल फोर्सही पाठवली आणि 5 मिनिटात पोलीस सतर्क झाले, पोलीस यंत्रणा आली आहे। विशेष राखीव दलही आपण तासाभरात येऊन